स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. आबांची कविता संपली तेव्हा लोकांची हसता हसता पुरेवाट झाली. मीही हसत म्हणालो, आबा तुमची कविता फार चांगली आहे, पण आवाज आबा मनसोक्त हसले आणि म्हणाले, तात्या साहेबाचा आवाज असाच असतोय भसाडा, फार खाऊन खाऊन असाच आवाज व्हायचा. पुन्हा सारी मंडळी हसली. मग जागेवरूनच आबांनी एका मुलीला खूण केली. वहिनींच्या पाठीशी एक मुलगी बसली होती. गमावलेलं आपलं सारंच स्वत्व आपण पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे असं मी माझ्या व्याख्यानात म्हणालो होतो. त्यावेळी या मुलीची आणि माझी सहजगत्या दृष्टादृष्ट झाली होती. माझ्या बोलण्यानं तिचे नेत्र चमकले होते. याच मुलीला आबा आता खुणेनं बोलवत होते. प्रथम ती लाजली, मग जागेवरून उठली, पण पुढे आली नाही. आबा आपल्या भसाड्या आवाजात म्हणाले, ए कुसुम, ये की, माझी ती कविता म्हणून दाखव. परवा घरी गाऊन दाखवलीस ती प्रभू रामरायाची प्रार्थना. 12-13 वर्षांच्या त्या चुणचुणीत मुलीनं आर्त स्वरात केलेली प्रभू रामरायाची आळवणी आजही मला आठवते आणि माझं सारं शरीर पुलकित होऊन जातं. आबांनी केलेली प्रभू रामरायाची प्रार्थना ती मुलगी गाऊ लागली आणि गाता गाता एकदम रडू लागली. त्या प्रार्थनेशी तिची वृत्ती तल्लीन होऊन गेली होती. हे पक्षी तरुवर गाते स्वच्छंदे, काननी त्या परी रमते मृगवृंदे, स्वातंत्र्य सौख्य सेविती आनंदे, मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडले राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. अखेरीस तर तिला आपलं रडू आवरता आवरेना. पांडवा राज दिधले त्वा गोविंदे, मग आम्हावरीच का दयान करीशी मुनींद्र जन विश्राम. हे पद ऐकताना स्वातंत्र्यात सुखानं नांदणारी अमेरिका आणि जपान ही राष्ट्र मला दिसू लागली. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेरीस पारतंत्र्यातून मुक्त झालेली इटली मला दिसू लागली. आपला देश मुक्त झालेला पाहून आपल्या देहाच्या पिंजऱ्यातून सुखा समाधानानं मुक्त झालेला इटलीचा भगवान मॅझिनी मला दिसू लागला. आणि बालपणी पिंजऱ्यात कोंडलेला आणि स्वातंत्र्यासाठी तडफडून गतप्राण झालेला तो श्रीकृष्ण, ते तडफडणारं पाखरू मला दिसू लागलं. समोरच बाबा डोळे मिटून बसला होता. जणू हे पद ऐकून त्याची भावसमाधी लागली होती. राष्ट्र स्वातंत्र्याचा अर्थ जिला त्याही वयात पुरेपूर कळला होता, ती वेडी मुलगी आजही माझ्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहते. कुठे आहे ती मुलगी आज मला माहीत नाही, पण तिचा वेडा हट्ट मात्र मला आजही आठवतो. विस्तीर्ण अशा कालपटावरून एवढ्या घटना विस्मृतीकडे सरकत गेल्या, पण स्वातंत्र्यासाठी तळमळणारी कुसुम नावाची ती वेडी मुलगी आणि तिचा तो वेडा हट्ट आजही मला विसरता आलेला नाही. त्या रात्री दुग्धपान करून आम्ही घरी गेलो तेव्हा चंद्र आईन माथ्यावर आला होता आणि तिळभांडेश्वराच्या बोळातील फरशीवर चंद्रकिरणांच्या रुपेरी पायघड्या अंथरल्या होत्या. आबांनी मला सहज त्या मुलीची ओळख करून दिली. मी एकदम तिच्याकडे बघून विचारलं, तुम्ही कायस्थ देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे यांचंच घराणं असेल बहुधा. माझ्याकडे न बघता कुसुम म्हणाली, मला आईवडील नाहीत, भाऊ बहीणही नाही, पण मावशी म्हणते आम्ही बाजीप्रभूंच्याच वंशातले आहोत. मग मीही स्फुरण पावल्याप्रमाणे म्हणालो, तुमच्या या बाजीप्रभूनं पावनखिंड लढवली होती, तसा काही पराक्रम. कुसुम काही बोलणार एवढ्यात आबाच म्हणाले, तात्या ह्या मुलीची चुणूक आज तुला दिसली, पण येसू बहिणींना विचार,
बिजली आहे नुसती, कडाडली तर एखाद्याचा घास घेईल. बाजीप्रभूंचं घराणं आहे म्हटलं. त्या दिवशी रात्री मी घरी जाऊन झोपलो तरी माझ्या मनात ती बिजली पुन्हा पुन्हा चमकत होती. 6माही परीक्षेतला माझा तो निबंध फारच गाजला. त्या 8-15 दिवसात सर्वतोमुखी तोच विषय होता. देश स्वातंत्र्याचा दाता असं शीर्षक मी माझ्या निबंधाला दिलं होतं. यवनांचा पृथ्वीवर भार झाला, सुंदर सुंदर मंदिरं भंगू लागली, वेदशास्त्र भ्रष्टविली गेली, गायींची हत्या होऊ लागली, ब्राह्मणांना लत्ता बसू लागल्या. अशा वेळी देशास्तव शिवप्रभूंनी शिवनेरीला देह धारण केला. बालपणातच स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वातंत्र्य देवीचा गोंधळ केला. स्वतः यजमान बनला. सावळ्या रंगाचे शूर मावळे प्रेमानं गोंधळी बनले आणि त्यांनी पारतंत्र्याचा बोकड चिरला. जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना उठली आणि स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली. शिवप्रभूंनी आपलं अवतार कार्य पूर्णत्वाला नेऊन ते रायगडी निजधामाला निघून गेले. आताही आमचा देश पारतंत्र्यात फिरंग्यांच्या लत्ता खात आहे. आम्हीही या स्वातंत्र्यासाठी आता यज्ञ मांडलाय. तात्या टोप्यांनी, झाशीच्या राणीनं, फडक्यांनी, चाफेकरांनी आणि अशा कितीतरी देशवीरांनी आपल्या आहुती या यज्ञात समर्पण केल्या आहेत. तेव्हा हे शिवप्रभू, सारा देश म्लेच्छाक्रांत झालेला असताना तू आता पुन्हा एकदा शिवनेरीवर अवतार घे आणि देश स्वातंत्र्याचा दाता हो. अशा तऱ्हेनं मी माझ्या 6माही परीक्षेच्या निबंधात विषय मांडला होता. दिवाळीची सुट्टी संपवून मी जेव्हा पुन्हा शाळेत गेलो तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक जोशी यांनी मला बोलावून घेतलं. माझा पेपर मला दाखवून हेडमास्तर म्हणाले, हे पहा सावरकर, तू विषय फार चांगला मांडलायस, पण लहान तोंडी एवढा मोठा घास घेऊ नये बरं बाळ. मी ठामपणानं म्हणालो, सर, यात लहान तोंडी मोठा घास तो काय झाला? तुमचा आवडता इतिहास पुरुष असा विषय निबंधाला होता. शिवाजी हा माझा आवडता इतिहास पुरुष. मी त्याच्यावर निबंध लिहिला. त्यात लहान तोंडी मोठा घास कुठे घेतला मी? जोशी सर समजावणीच्या स्वरात म्हणाले, ते बरोबर आहे रे, पण विषय जरा बेतानं मांडायला हवा होतास. म्हणजे भीत भीत असंच ना? शिवाजी शूर असून त्याला शूर म्हणायचं नव्हतं. आपण पारतंत्र्यात असून सुखात आहोत असं म्हणायचं होतं, असंच ना? या माझ्या बोलण्यावर मुख्याध्यापक म्हणाले, सावरकर, तुझे बाहेरचे विचार शाळेत आणू नकोस. आम्हाला शाळा चालवायची आहे आणि पारतंत्र्यही चालवायचं आहे, होय ना? जोशी मास्तरांचा पारा एकदम चढला. ते म्हणाले, ठीक आहे, जा तू. मी पुटपुटलो, पण पेपर सर? ते रागानं म्हणाले, तो मिळणार नाही. मी सहजगत्या म्हणलो, ठीक आहे, मी पुन्हा लिहून काढीन निबंध. मुद्दे माझेच आहेत, विसरतात थोडेच. मी बाहेर जाऊ लागलो तेव्हा त्यांनी मला पुन्हा बोलवून घेतलं. ते म्हणाले, घेऊन जा हा पेपर आणि हे बघ, तुला कुणीतरी आवरणारा हवाय, नाहीतर वाया जाशील बरं. तुझी फार काळजी वाटते. महत्वाच्या देखाव्यानं केलेला तो हितोपदेश ऐकून मला मुख्याध्यापकांच्या विचारांची खरोखरच लाज वाटली. मी वाया जायला काय नाटक तमाशात वावरत होतो का? पत्ते गंजिफा सोंगट्या खेळण्यात वेळ वाया दौडत होतो? मी छछोर नव्हतो, आळशी नव्हतो, उन्हाळ तर नव्हतो. तरीही मी वाया जाणार होतो का? तर देश स्वातंत्र्यासाठी शिवाजीला अवताराचं आवाहन केलं होतं म्हणून. ठीक आहे, अशा तऱ्हेनं जर मी वाया जाणार असेल तर त्यात मला अभिमानच आहे. माझ्यासारखे हजारो तरुण अशा तऱ्हेनं वाया जायला हवेत मला. पण मला, मास्तरांना नव्हे. त्यांना हवा होता तो दुसरा बाजीराव, इंग्रजांशी लांगुल चालन करणारा, प्रसंगी पळून जाणारा, समरांगणात शत्रूला खेळवणारा शिवाजी त्यांना नको होता. जोशी मास्तरांनाच नव्हे तर कुणालाच तो नको होता. तिकडे चाफेकर फासावर चढले आणि इकडे परदास्याचे फास सगळ्यांच्याच मानगुटीला आवळले गेले. त्यांच्या तोंडातून स्वातंत्र्याचा शब्द फुटेना की कंठातून शत्रूच्या निषेधाचा स्वर उमटेना. अर्ज विनंत्यांपलीकडे त्यांना काही एक नको होतं. शत्रूनं आपला दरारा प्रस्थापित केला होता आणि दरारा प्रस्थापित करून पारतंत्र्य पक्क केलं होतं. आमचं स्वातंत्र्य टाचेखाली तुडवलं होतं, परंतु त्या पारतंत्र्याचीच आम्हाला गोडी लागली होती. शापच आम्हाला वरदानासारखा वाटू लागला होता. सवयीनं वाईट गोष्टींचा वाईटपणा निघून जातो आणि त्या वाईट गोष्टी चांगल्याच वाटू लागतात, तशी अवस्था झाली होती.
कुणालाच पारतंत्र्याचं सोयरंसुद्धा उरलं नव्हतं आणि ज्यांना स्वातंत्र्य हवं होतं त्यांना त्यासाठी ब्रिटिशांकडे अर्ज विनंत्या करण्यापलीकडे दुसरं काही एक करायला नको होतं. तात्या टोपे, झाशीची राणी, अहमद शहा किंवा नानासाहेब ही चौकडी स्वातंत्र्यासाठी अर्ज विनंत्या करायला विलायतेत गेली नव्हती, तर उलट त्यांनी उठाव थांबवावा यासाठी विलायतचा साहेबच त्यांना विनंती करायला हिंदुस्थानात आला होता. अर्ज विनंत्या किंवा खुशामती करून स्वातंत्र्य कधीच मिळत नसतं हे भल्या भल्या पुढाऱ्यांनाही कळत नव्हतं. मग जोशी मास्तरांची ती काय कथा. मी घरी आलो तो अशा संतप्त विचारातच. मराठीच्या उत्तरपत्रिकेत विशेष गुण मिळाल्याचा आनंदही मला वाटला नव्हता. मी घरी आलो तेव्हा वहिनी आतल्या खोलीत होती. वहिनी वहिनी अशा हाका मी तिला मारल्या तेव्हा ती दाराशी येऊन म्हणाली, काय हो भाऊजी, एवढे त्रासलेले का दिसता? डोकं बिकं दुखतंय का? असं म्हणून ती जवळ आली आणि तिनं माझ्या कपाळावर हात ठेवून बघितलं आणि म्हणाली, तापलंय भाऊजी कपाळ, बरं नाही का? मी रागानं म्हणालो, अगं माझ्या डोक्याला काही झालेलं नाही, पण शाळेत मात्र मास्तरांची डोकी बिघडलेली दिसतायत. तिला काहीच समजलं नाही. तिनं विचारलं, शिक्षा दिली का भाऊजी तुम्हाला मास्तरांनी? मी उद्वेगानं म्हणालो, ती दिली असती तरी चाललं असतं, पण पेपरात चांगले मार्क द्यायचे आणि वर उलटा उपदेश करायचा. वाया जाशील असं म्हणायचं. का? तर शिवाजीचं गुणगान केलं म्हणून, स्वातंत्र्यासाठी त्याला पुन्हा अवतार घेण्याची हाक मारली म्हणून. वहिनीला मी सारा प्रकार समजावून सांगितला तेव्हा ती माझा हात धरून म्हणाली, शांत व्हा भाऊजी, शांत व्हा. चहा तयार आहे बघा, अगदी वेळेवर आलात तुम्ही, आणते हं चहा. आत जाऊन वहिनींनी चहाचा कप आणला आणि ती पुन्हा आत जाण्यासाठी वळाली. हातात बशी घेऊन आतल्या दारात एक मुलगी उभी होती. तिच्या हातातून बशी घेत वहिनी हसत म्हणाली, ही शंकरपाळी आणली आहेत आपल्यासाठी यांनी, ओळखलत का यांना? मी क्षणभर चमकून त्या मुलीकडे बघितलं आणि माझ्या मनात बिजली चमकून गेली. मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडले राम, ही तिच्या सुस्वर कंठातून निघालेली आर्त आळवणी मला आठवली. बाजीप्रभू देशपांड्यांचं घराणं डोळ्यांसमोर उभं राहिलं. एकदम माझ्या रागाचा पारा खाली आला. मग आपल्याला हवा असलेला श्रोता आपल्यासमोर उभा आहे या भावनेनं मी एकदम कुसुमला शाळेत घडलेला सारा प्रकार सांगितला आणि तिला विचारलं, या वृत्तीला तुम्ही काय म्हणाल? देशभक्ती केली म्हणजे माणसं वाया जातात? आणि मध्येच एकदम कुसुम म्हणाली, देशभक्तीच कशाला, कोणतीच भक्ती कधीच वाया जात नसते. ते म्हणताना तिचे नेत्र चमकले. एखादी उत्कट भावना तिच्या मनात उभी राहिली म्हणजे तिचे नेत्र असेच चमकतात की काय कुणास ठाऊक. गमावलेलं आपलं सारस्वत्व आपण पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे असं मी माझ्या भाषणात जेव्हा म्हणालो होतो तेव्हा तिचे नेत्र असेच चमकले होते. या गोष्टीचं मला स्मरण झालं. कुसुमच्या वरील बोलण्यावर मी म्हणालो, बाकीच्या भक्तीशी मला आज काहीच कर्तव्य नाही, पण तुम्हीच सांगा, देशभक्ती करणं हा काय गुन्हा आहे? आमचं पारतंत्र्य खणून काढण्यासाठी शिवाजीला अवतार घे असं सांगण्यात चूक आहे? मुलांना उत्तेजन देणं दूरच राहिलं, पण त्यांच्या ज्वलंत आचार विचारांवर, त्यांच्या उत्साहावर पाणी टाकण्यात काय मिळतं यांना? कोणत्या अधिकाराच्या बळावर हे असं करतात? केवळ वयाचा अधिकार? वयाचा अधिकार विचारांच्या अधिकारापेक्षा एवढा मोठा असतो? मी संतप्त होऊन बोलत होतो. कुसुम एकाग्र चित्तानं ऐकत होती. एवढ्यात वहिनी हसत म्हणाली, पण मी आता माझा अधिकार गाजवून घेते. प्रथम आता चहा घ्या पाहू, आणि त्यांनी आणलेली ही शंकरपाळी. मी चहा घेतला आणि चहाबरोबर थोडी शंकरपाळीही. शंकरपाळी तोंडात घातल्याबरोबर विरघळली. मी कुसुमकडे बघत हसत म्हणालो, तुम्ही लोक असले पदार्थ करण्यात मोठे निपुण असता, नाही का ग वहिनी? होकारार्थी मान हलवून वहिनी म्हणाली, यांनीच केली आहेत ही शंकरपाळी. आणि खरंच भाऊजी, यांनी तुमच्या चाफेकरांच्या फटक्याला काय सुरेख चाल लावली आहे. कुसुमकडे बघत मी हसत म्हणालो, मला कसं समजणार ऐकल्याशिवाय? कुसुम लाजून हसली आणि खाली मान घालून बसली. मी तिला विचारलं, चाफेकरांचा फटका येतो तुम्हाला? माझ्याकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून ती म्हणाली, पाठ आहे आमचा. आमच्या घरात साऱ्यांनाच तो तोंडपाठ आहे. मग
वहिनीच्या आग्रहावरून ती चाफेकरांचा फटका म्हणू लागली. परस्परांमध्ये विचार करीती उपाय वदती मग सुचला. अरे रँड हा अधम यासची वधू चला रे चला चला. शतावधी ते जन्मा येती मरो निजाती ना गणती. देशासाठी मरती त्यांसी देशापिते की बुध म्हणती. वरू वरू झडकरी मरणते जा अमरची असे घडे. अनन्यामधी बोलती की मग गरुडपतेची जोड जडे. हे म्हणताना तिचा आवाज कातर झाला. तिचे नेत्र पाणावले. या काव्यपंक्ती गाताना ती तद्रूप होऊन गेली होती. ज्या प्रकारच्या मरणानं माणसं अमर होतात अशा प्रकारचं मरण स्वीकारण्यास ती जणू सिद्ध झालेली दिसत होती. सहसंवेदनेनं मी आणि वहिनीही भारावून गेलो. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. कार्य चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. चाफेकरांच्या फटक्याच्या या अखेरच्या ओळी म्हणताना तर तिच्या नेत्रात पुन्हा ती नेहमीची चमक दिसू लागली. तिचं गायन संपलं तेव्हा स्तब्धता पसरली. जणू अज्ञाताच्या अवकाशातून शब्द उमटले होते आणि वातावरण निस्तब्ध झालं होतं. जणू वादळ उठलं होतं आणि पुन्हा वादळाची पूर्वसूचना देणारी वादळापूर्वीची शांतता पसरली होती. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.